प्रश्न पहिला, कोणत्या राज्यामधील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हाय स्पीड मानवरहित हवाई वाहनाची चाचणी DRDOकडून घेण्यात आली आहे? तर बघा, प्रश्न पहिल्याचं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न दुसरा, पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए यकृत. प्रश्न क्रमांक 3, नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सिक्कीम हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 चौथा बघा, महाराष्ट्रातील पहिले IIM कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नागपूर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, अकोला जिल्ह्यातील वीज निर्मिती केंद्राचे ठिकाण कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पारस. प्रश्न क्रमांक 6 बघा, केंद्रीय निवडणूक आयुक्ताच्या निवड प्रक्रियेतून केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती व सेवा स्थिती 2023 विधेयकाद्वारे कोणाला वगळण्याची तरतूद आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सरन्यायाधीश. प्रश्न क्रमांक 7 बघा, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यवतमाळ. प्रश्न क्रमांक 8 बघा, मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नॉर्वे. प्रश्न क्रमांक 9 बघा, वेरूळ येथील कैलास मंदिर डॅश डॅश या राष्ट्रकूट राजाने खोदले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कृष्ण प्रथम. प्रश्न क्रमांक 10 बघा, देशातील किती विमानतळाचा समावेश केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण 2.0 योजनेत करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 58. प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतातील कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागपूर. प्रश्न क्रमांक 12 बघा, सत्यनिष्ठा ॲप गुन्हेगारांचा एकत्रित डाटा तयार करण्यासाठी कोणत्या राज्य शासनाने सुरू केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर बघण्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिलिकॉन आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी उलर आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील बघा पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील मुलुगू येथे देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 17 जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मला सर्वांनी कमेंट करून लगेच सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, झुरिच या शहरास युरोपची आर्थिक राजधानी म्हटले जाते. झुरिच हे शहर कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी स्वित्झर्लंड. प्रश्न क्रमांक 18 बघा, देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नाशिक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, कोणत्या देशातील महाराष्ट्रातील रहिवाशांनी महाराष्ट्र फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमेरिका. प्रश्न क्रमांक 20 बघा, पानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे डॅश डॅश येथे आढळतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विदर्भ. प्रश्न क्रमांक 21 बघा, घारापुरी बेटावरील एलिफंटा केव्हज या नावाने प्रसिद्ध असलेली लेणी रायगड जिल्ह्यातील डॅश डॅश तालुक्यात मोडतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी उरण. प्रश्न क्रमांक 22, केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देशातील कोणत्या विमानतळाला देण्यात आला आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सुरत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23, भारतातील खनिज तेलाची पहिली विहीर कोठे खोदली गेली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दिग्बोई. प्रश्न क्रमांक 24, सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य पुढीलपैकी कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तमिळनाडू.
प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी रमण सिंह यांची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी छत्तीसगड. प्रश्न 26. डॅश डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेतंतूच्या टोकावर बद्ध राहतात. तर बघा प्रश्न क्रमांक 26चं आपलं जे काही उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी. पुढचा प्रश्न क्रमांक 27. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेले राज्य पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बिहार. पुढचा प्रश्न क्रमांक 28 बघा, पुढीलपैकी कोणत्या देशाच्या नैसर्गिक सीमा भारतास लागून आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यापैकी सर्व, म्हणजेच कोणत्या? चीन, म्यानमार आणि नेपाळ. प्रश्न क्रमांक 29. रेल्वे ऑफ कॉलेज ही रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वडोदरा. प्रश्न क्रमांक 30 बघा, जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल सुरत डायमंड बोर्सचे क्षेत्रफळ किती एकर आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 35.54. प्रश्न क्रमांक 31 बघा, भारतातील प्रसिद्ध लिंगराज मंदिर पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आणि हा प्रश्नाचे उत्तर बघण्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लगेच लाईक करायचं आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 31चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भुवनेश्वर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, गोदावरी नदीच्या काठी कोणते शहर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नांदेड. प्रश्न क्रमांक 33 बघा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे डॅश डॅश या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अहमदनगर नाशिक. प्रश्न क्रमांक 34 बघा, सूर्याचे पहिले प्रकाशचित्र कोणत्या सौर मोहिमेच्या सूट या दुर्बिणीने प्राप्त केले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आदित्य L1. प्रश्न क्रमांक 35 बघा, महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात होते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जळगाव. पुढचा प्रश्न क्रमांक 36 बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दिल्ली. प्रश्न क्रमांक 37, पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भिलार. प्रश्न क्रमांक 38, सातपुडा पर्वतरांगेत पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 39, किती लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्याची परवानगी केंद्र सरकारने 2023-24 मध्ये दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 17. प्रश्न क्रमांक 40, पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1986. प्रश्न क्रमांक 41 बघा, भारतातील सर्वात खोल बंदर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विशाखापट्टणम. प्रश्न क्रमांक 42 बघा, मानवी शरीराचा सर्वात व्यस्त अवयव कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हृदय. प्रश्न क्रमांक 43 बघा, कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी बारामती. प्रश्न क्रमांक 44 बघा, महाराष्ट्रातील चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गडचिरोली. प्रश्न क्रमांक 45 बघा, जगात सर्वप्रथम प्लास्टिक कप्स आणि प्लेट्सवर बंदी घालणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी फ्रान्स. प्रश्न क्रमांक 46 बघा, गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आलापल्ली. प्रश्न क्रमांक 47 बघा, महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भिवंडी. प्रश्न क्रमांक 48, लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यांपासून होते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोह. प्रश्न क्रमांक 49, अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्याच्या सरकारने घेतला आहे? तर बघा
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 50 बघा, कितव्यांदा नोवाक जोकोविच हा वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 8व्यांदा.